आपण पाहताय माय माऊली न्यूज चॅनल। पाहूया महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लातूर जिल्ह्यातील धडकनाळ तालुका उदगीर या गावात दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी वेळ अमावस्या उत्साहात साजरी करण्यात आली। वेळ अमावस्या किंवा वेळा अमावस्या मराठी ग्रामीण भाषेत येळवस हा मूळ कर्नाटकी असणारा शब्द, पण महाराष्ट्रामध्ये नांदेड, धाराशिव, लातूर, सोलापूर आणि परळीच्या उर्वरित भाग येथे साजरा होणारा कृषीप्रधान उत्सव आहे। मार्गशीर्ष अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो। पेरणीनंतर येणाऱ्या 7व्या अमावस्येला हा उत्सव होतो। वेळ अमावस्येच्या दिवशी शेतकरी शेतात जातात व कडब्याची खोपी घालतात, लक्ष्मीची अर्थात धरणी मातेची पूजा करतात, निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त करतात। भाकरी, भात, भजी, रोडगा, आंबील हे अन्न पदार्थ तयार करून लक्ष्मीची पूजा करतात व लोकांना जेवू घालतात। या दिवशी शेतकरी आपल्या शेतात चांगले पीक यावे, काळ्या आईकडे यासाठी शेतकरी प्रार्थना करतात। हा सण म्हणजे शेतीशी जोडलेल्या लोकांचा सण आहे, जो रब्बी हंगामाच्या सुरुवातीला येतो, ज्यात निसर्गाविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते। माय माऊली न्यूज चॅनल साठी आनंद पाटील, श्रीरामे, महाराष्ट्र प्रतिनिधी। जय मल्हार, जय आयला बंधू भगिनींनो, आज लातूर आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वेळ अमावस्या साजरी होत आहे। अमावस्याला वेळ अमावस्या साजरी होते। दक्षिण महाराष्ट्रात वेळ अमावस्या साजरी होते, फक्त नांदेड आणि महाराष्ट्रामध्ये। या निमित्तानं मला दोन शब्द आठवतात, वलघ्या वलघ्या सालम पलघ्या। वलघ्या म्हणजे शेतात राबणारे शेतकरी वर्षभर राबतात, आणि सालम पलघ्या म्हणजे शेतात पीक पिकवतात, त्याबद्दल हा शब्द वापरलेला आहे। माझ्या शेतकरी राजाला, माझ्या शेतकरी बंधूला शेतात चांगले पीक येऊ दे, त्यांच्या शेतात लक्ष्मी नांदू दे, त्यामुळं हा सण साजरा करतात। महाराष्ट्रातील सत्य, निष्पक्ष व ताज्या बातम्यांसाठी पहा माय माऊली न्यूज चॅनल आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।